संगमनेर नगरपालिकेमध्ये दोन्ही विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि दोन्ही कुटुंबातील सदस्य जे आहेत ते उमेदवारीसाठी या ठिकाणी अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे। आपल्यासोबत आहेत आमदार सत्यजित तांबे। मैथिली तांबेंचा उमेदवारी अर्ज तुम्ही दाखल केलेला आहे। दुसरीकडे समोरून देखील अमोल खताळांचा ज्या भाऊजे आहेत त्या मैदानात आहेत। मग जी तुमच्यावर टीका खताळ करायची की घराणेशाहीलाच तिकीट दिलं जातं, कार्यकर्त्यांना सतरंजा उचलावं लागतात, मग कसं बघता इकडं त्या आरोपाकडून? असं आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। त्यामुळं आम्ही पहिल्या दिवसापासूनच असं कायम मानत आलो की घराणेशाही असेल किंवा ह्या ज्या टीका असतात याला काही अर्थ नसतो। शेवटी कोणतं क्षेत्र असं नाही आहे का जे घराणेशाहीपासून लांब राहिलेलं आहे। म्हणजे एखाद्या सिनेमा अभिनेत्याचा मुलगा किंवा मुलगी अभिनेता किंवा अभिनेत्री होते, समाजसेवकांचे मुलं आज मी पाहतो की ते समाजसेवेमध्येच येत आहेत, पत्रकारांचे मुलं पत्रकार होत आहेत, संपादकांचे मुलं संपादक होत आहेत। म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे आहे ते घराणेशाही म्हणजे आपल्या घरातले लोक पुढे येण्याचं प्रकार आपण पाहतो, त्याला आपण घराणेशाही म्हणतो आणि ही कोणत्या क्षेत्रातून चुकलेली नाही। म्हणून माझं एक कायमचं वाक्य असतं की वारसाने संधी मिळते पण कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं। डॉक्टर वकील इंजिनियर तुम्ही पण डॉक्टर हे होत असतं, परंतु कधी आहे शेवटी एखादा खूप मोठा डॉक्टर आहे आणि त्याचा मुलगा डॉक्टर झाला आणि त्याच्या गोळ्या औषधांनी जर गुणच येत नसेल तर लोक नाही जाणार त्याच्याकडे। शेवटी फक्त डॉक्टरचा मुलगा आहे, तो डॉक्टर झाला आहे म्हणून त्याला यश मिळणार नाही, तर त्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं। तसंच राजकारणामध्ये देखील आहे की मोठ्या मोठ्या राजकारण्यांचे मुलं राजकारणात आले पण ते जर कर्तृत्व सिद्ध करू शकले नाही तर त्यांना लोकांनी नाकारलेलं आहे। अशी अनेक उदाहरणं आपण समाजामध्ये पाहतो आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला काही अर्थ नाही। परंतु काही लोक जे आहेत ते स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी घराणेशाहीवर टीका करतात, प्रस्थापित विरोधी अमुक असं सगळं वातावरण तयार करतात आणि मग शेवटी निवडून येतात, लोकांच्या भावनांशी खेळतात आणि लोकांची फसवणूक करून आपल्याच लोकांना परत उभं करून स्वतः प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की अशा लोकांना लोकांनी नाकारल्याचं अनेक उदाहरणं आहेत, आपल्या जिल्ह्यातही आहेत आणि बाहेरही आहेत आणि म्हणून असे जे लोक आहेत ते जनतेची फसवणूक करतात असं मला वाटतं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत बाळासाहेब थोरात आणि पहिल्यांदाच संगमनेरमध्ये खरं तर पंजा हे चिन्ह जे आहे ते दिसून येत नाही, सिंह आता समोर आलं आहे। सिंहाचं चिन्ह कसं उदयाचं? नाही, आपल्याला संगमनेरचा इतिहास मी सहज म्हणून सांगतो की आमच्याकडे निवडणुका ह्या कायम स्थानिक विकास आघाडीच्या नावानेच लढल्या जात होत्या। 91 साली पहिल्यांदा आमचे वडील डॉक्टर सुधीर तांबे ज्यावेळेस नगरपालिकेला उभे राहिले तेव्हा पहिल्यांदा आम्ही काँग्रेसच्या चिन्हावर पंजावर ही निवडणूक लढलो। 96ला पुन्हा एकदा आम्ही शहर विकास आघाडी केली आणि छत्रीच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढलो। नंतर त्याच्यानंतर परत काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही लढत होतो। कसं असतं की आपल्यासोबत कोण कोण आहे यांचा देखील विचार करावा लागतो। आज ही संगमनेर सेवा समिती जी आम्ही स्थापन केलेली आहे, या संगमनेर सेवा समितीमध्ये सगळ्या जाती धर्माचे सगळ्या विचारांचे लोक जे आहेत ते संगमनेरकर म्हणून एकत्र आलेले आहेत। ते राजकारणाच्या पलीकडची ही आमची समिती आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना ती कोणत्या एका विशिष्ट पक्षाच्या चिन्हावर कशी लढायची हा प्रश्न खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून आम्हाला सिंह ही निशाणी आम्हाला घ्यावं लागली। खरं तर ज्यावेळेस आम्ही इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर हे सगळं चिन्ह पाहिले तेव्हा फॉरवर्ड ब्लॉक जो पक्ष आहे, जो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेला पक्ष होता, त्याची निशाणी सिंह होती। त्यांची मदत आम्ही याच्यामध्ये निवडणुकीमध्ये घेतली आहे आणि सिंहाचा आणि संगमनेरचं एक भावनिक असं नातं पण आहे। कारण 1985 साली ज्यावेळेस बाळासाहेब थोरात साहेब पहिल्यांदा अपक्ष म्हणून आमदार निवडून आले त्यावेळेसही त्यांची निशाणी सिंह होती। त्यामुळे एक नातं पण आमचं भावनिक आहे, त्याच्यामुळं लोकांना आनंद झालेला आहे। एकंदरीत टीका जी होते ती खरं तर बाळासाहेबांवर होती, कारण काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते आहेत आणि स्थानिक आघाडी करून लढावं लागतं। राहत्यामध्ये देखील तीच परिस्थिती आहे, स्थानिक आघाडी म्हणून सगळं पॅनल समोर उभं टाकलं आहे, मग चिन्ह नाही आहे, मग राज्य लेवलवरून पण त्यांच्यावर टीका होती। तुम्ही जर काँग्रेसचे निष्ठावंत होतं मग स्थानिक आघाड्या का केलं? हो, पण फक्त ते एकटेच नव्हते ना, या आघाडीमध्ये अनेक लोक आहेत, अनेक पक्षांचे लोक आहेत, अनेक विचारांचे लोक आहेत आणि शेवटी आमची लढाई एका शक्तीबरोबर चालू इथे। ती लढाई लढत असताना संगमनेरमधली जी मागची 1 वर्षातली परिस्थिती आहे त्याच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे। जे लोक आमच्या इथं अतिक्रमण करून येत आहेत आणि संगमनेरच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या विरुद्धची ही लढाई आहे। ही लढत असताना आपण सगळ्यांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून
एकत्र यावं ही भावना या संगमनेर सेवा समितीच्या स्थापनेच्या मागे होती आणि म्हणून मला असं वाटतं की त्याला कुठलाही अर्थ नाही. नेतृत्व जे आहे, मार्गदर्शन आहे ते थोरात साहेबांचंच आहे. मात्र अनेक विचाराचे लोक एकत्र आल्यामुळे आम्ही हा निर्णय आघाडीचा घेतलेला आहे. पदवीधरच्या निवडणुकीमध्ये अनेक अदृश्य हात तुमच्या सोबत होते, एक मोठा अदृश्य हात तुमच्यासोबत होता. यावेळेस पण ते असतील थेटच मुख्यमंत्री? नाही, असं आहे की शेवटी ही फार छोटी निवडणूक आणि स्थानिक निवडणूक आहे, नगरपालिकेची निवडणूक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप स्थानिक मुद्दे असतात, स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढली जाते, स्थानिक पद्धतीनेच निवडणूक लढली जाते. त्यामुळं एवढ्या मोठ्या याची गरज नाही, परंतु निश्चितच सगळ्यांचं मार्गदर्शन हे मला कायमच मिळतं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निश्चितच मग त्याच्यामध्ये मी ज्यावेळेस आमदार म्हणून काम करतो, विधान परिषदेमध्ये असेल किंवा जेव्हा मी मंत्रालयात जातो, कोणते कामं घेऊन जातो, तेव्हा मला अतिशय सन्मानाने माननीय मुख्यमंत्री महोदय असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, म्हणजे आता मी इथे शिंदे सेनेच्या विरुद्ध निवडणूक लढतो आहे संगमनेरमध्ये, परंतु एकनाथ शिंदे साहेब माझं कोणते काम टाळत नाही किंवा अजितदादाही टाळत नाही, कारण तिथं राजकारण वेगळं असतं, स्थानिक राजकारण वेगळं असतं. त्याच्यामुळे त्याची गल्लत करणं मला असं वाटतं की जरा चुकीचं आहे. राज्यातील जे कारभार आहे त्याची आणि नगरपालिकेच्या कारभाराची तुलना करणं म्हणजे गल्लत आहे, असं सूचक वक्तव्य जे आहे ते सत्यजित तांबे यांनी केलेलं आहे. मात्र कुठंतरी ही अदृश्य शक्ती काम बघते का, हे पण महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.